चला मित्रांनो, पुन्हा एक वेळा परम एज्युकेशन मध्ये सर्वांचं स्वागत. आपण चॅप्टर सुरू केलेला आहे तुमचा 15वा चॅप्टर लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे. पहिल्या 2 लेक्चर्स मध्ये आपण ट्रान्सपोर्टेशन बघितलं, बरोबर की नाही. ट्रान्सपोर्टेशनच्या हेडिंग अंडर आपण बघितलं की प्लांट मध्ये पर्टिक्युलरली ट्रान्सपोर्टेशन हे कसं होणार. ॲनिमल्स मध्ये तर विषय येत नाही, कारण नॉर्मली सर्क्युलेटरी सिस्टम तुम्हाला माहिती आहे, हार्ट आहे, ब्लड वेसल आहे किंवा अजून काय कुठले ऑर्गन असतील. ठीक आहे ना. पण प्लांट मध्ये आपण सांगितलं की फूड कंडक्टिंग टिश्यू वॉज फ्लोएम, हाऊ फूड वॉज कंडक्टेड हे सुद्धा सेकंड लेक्चर मध्ये आपण बघितलंय. लेक्चर नंबर 1 मध्ये आपण काय कव्हर केलं होतं की हाऊ ट्रान्सपोर्ट ऑफ युअर वॉटर अलॉंग विथ द मिनरल्स. ठीक आहे. रूट्स जे ऍब्झॉर्ब करतात सॉइल मधून, काय ऍब्झॉर्ब करतात वॉटर, त्याच्यासोबत मिनरल सुद्धा येतील. ते मिनरल आणि वॉटर त्यांना झायलेमच्या थ्रू वेगवेगळ्या प्लांटच्या पार्टकडे कंडक्शन कसं झालं ते आपण बघितलं. आता नेक्स्ट हे लाईफ प्रोसेसेस झाल्यात, बरोबर की नाही. नेक्स्ट प्रोसेस आपण बघणार की हाऊ एक्सक्रीशन टेक्स प्लेस. व्हॉट इज एक्सक्रीशन, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ एक्सक्रीशन, व्हाय दॅट लाईफ प्रोसेस इज रिक्वायर्ड फॉर एक्झिस्टन्स ऑफ लाईफ ऑर फॉर सस्टेनन्स ऑफ लाईफ. जिवंत राहण्यासाठी एक्सक्रीशन होणं का गरजेचं आहे. एव्हरीथिंग वी आर गोइंग टू कव्हर इन डिटेल. सगळं आपण डिटेलमध्ये याच्यामध्ये म्हणजे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जितकं दिलं आहे त्याच्यापेक्षा जास्त घेण्याचा आपण प्रयत्न करू. ठीक आहे. कारण मी वारंवार तुम्हाला सांगतोय, आपला उद्देश काय चाललाय की यू नीड टू बी कनेक्टेड टू युअर हायर क्लासेस थ्रू दिस स्टडीज. जसं की एक्सक्रीशन तुम्ही 11च्या नीट मध्ये सीटी मध्ये शिकणार. ट्रान्सपोर्टेशन ते सुद्धा नीट मध्ये आहे तुम्हाला, ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स. ठीक आहे. म्हणजे झायलेम, फ्लोएम, त्याचे वेगवेगळे एलिमेंट्स असतील, व्हॉट इज ऑस्मोसिस, डिफ्युजन, एव्हरीथिंग. तर आपला प्रयत्न हा चाललाय की तुम्हाला पुढे पुढे कसं कनेक्ट करायचं. एक्सक्रीशन का करावं लागतं. सी आपण बोलू, चला डायरेक्टली स्टार्ट करू. एक्सक्रीशन का करायचंय. बॉडीमध्ये डायजेशन होणार, डायजेस्टिव्ह सिस्टम आहे. डायजेस्टिव्ह सिस्टमचं काम काय असणार, टू कॉज डायजेशन ऑफ फूड. मग आता डायजेशन ऑफ फूड तुमच्या बॉडीमध्ये झालंय, इट कॉजेस, मी एरो वरती लिहितोय, डायजेस्टिव्ह सिस्टम काय करते, इट कॉजेस डायजेशन ऑफ फूड. डायजेशन ऑफ फूड म्हणजेच काय झालं आता की याचं डायजेशन जेव्हा होणार तर त्याच्यामधून बाहेर काय पडतील, न्यूट्रिएंट्स पडतील, बरोबर. आणि न्यूट्रिएंट सोबतच वेस्ट मटेरियल सुद्धा तयार होणार. ठीक, वेस्ट मटेरियल तयार होणार. आता हे वेस्ट मटेरियल बॉडीमध्ये तुम्ही ठेवू शकता का. जसं तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलंय की तुमच्या घरामध्ये जो कचरा जमा झालेला आहे किंवा काही जे वेस्ट मटेरियल असेल ते जर तुमच्या घरामध्ये तसंच पडून जर असेल तर तुम्हाला त्याच्यापासून हार्म होणार की होणार नाही. हो, होणार. कसा. वेस्ट मटेरियल घरामध्ये पडून आहे, त्याच्यामध्ये उंदीर जाणार, मग उंदरांपासून होणारे आजार तुमच्या घरामध्ये येणार, त्याच्यामध्ये कॉक्रोचेस येतील, मग त्यांना आपण घरामध्ये ठेवू शकतो का, नाही. दॅट इज कॉल्ड एज गार्बेज. त्याला आपण काय म्हणतो, गार्बेज म्हणतो. मग ते गार्बेजचं आपण काय करतो, डिस्पोजल. डिस्पोजल म्हणजे आपण त्याला घराच्या बाहेर फेकून देतो. जर फेकणार नाही तर तुमच्या घरामध्ये आजार पसरणार. सिमिलरली डायजेशन तुमच्या बॉडीमध्ये होते, मग न्यूट्रिएंट तर तुम्हाला मिळतील, इट इज युजफुल, बरोबर की नाही. कारण तुमच्या बॉडीच्या ऍक्टिव्हिटीसाठी या न्यूट्रिएंट मधून तुम्हाला काय मिळणार, एनर्जी मिळणार. तुमचं फिजिक कसं असणार, हेल्दी असणार, तुम्ही हेल्दी व्हाल. परंतु ते जे न्यूट्रिएंट मिळाले कशामधून मिळाले, तुम्हाला फूड मधून मिळाले, बरोबर की नाही. मग या फूड मधून न्यूट्रिएंट बाहेर आले तर बाकीचं राहिलेलं काय बनणार, वेस्ट मटेरियल बनणार. मग हे वेस्ट मटेरियल जर तुम्ही तुमच्या बॉडीच्या बाहेर टाकलं नाही तर इट विल बिकम टॉक्सिक, विषारी बनणार. आणि याचं सतत 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 जर बॉडीमध्ये अॅक्युम्युलेट झालेलं असेल, सतत जमा होत जाणार तर सम डे यू वुड डाय, तुम्ही मरून जाणार. सम डे कशाला, याला फार कालावधी लागणार नाही. जर ह्या वेस्ट मटेरियलचं अॅक्युम्युलेशन तुमच्या बॉडीमध्ये झालं तर. मग कोणतं वेस्ट मटेरियल तयार होतं, पर्टिक्युलरली वेस्ट मटेरियल मध्ये आपण उल्लेख करणार द वेस्ट मटेरियल ऑफ नायट्रोजन नेचर, नायट्रोजिनस वेस्ट मटेरियल. हे नायट्रोजनस वेस्ट मटेरियल तुम्हाला बॉडीच्या बाहेर काढणं खूप जास्त गरजेचं आहे. का, कारण हे नायट्रोजनस वेस्ट मटेरियल, चला पूर्णच लिहू आपण. हे जे नायट्रोजनस वेस्ट मटेरियल आहे हे काय असणार, 2-3 स्वरूपात तुम्हाला मिळणार. कोणत्या कोणत्या स्वरूपात बॉडीमध्ये मटेरियल तयार होणार, नायट्रोजनस वेस्ट आहे तर नायट्रोजनस वेस्ट 3 स्वरूपात तुमच्या बॉडीमध्ये तयार होईल. एक तर युरिया तयार होणार. ठीक आहे. आता युरिया कुठे तयार होतोय, हा युरिया विल बी सिंथेसाइज्ड इन लिव्हर. केअरफुली बघायचंय, हे सगळे इन्फॉर्मेशन खूप जास्त महत्वाचे आहे. युरियामध्ये होणार किंवा अमोनियाच्या स्वरूपात
अमोनियामध्ये नायट्रोजन असतो. येस, अमोनियाचा फॉर्म्युला काय? NH3. नायट्रोजनस वेस्ट का म्हणतो आपण? कारण याच्यामध्ये नायट्रोजन आहे. युरियाचा फॉर्म्युला काय? NH2 सॉरी NH2CO NH2. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला नायट्रोजन दिसतंय, म्हणून तर आपण याला नायट्रोजनस वेस्ट मटेरियल बोललोय. आणि तिसरा असणार युरिक ऍसिड. ठीक आहे, या 3 स्वरूपात नायट्रोजनस वेस्ट हे वेगवेगळ्या अॅनिमलच्या बॉडीमध्ये तयार होणार. ठीक, मग वेगवेगळे अॅनिमल कुठले? आता डिपेंड करेल, प्रत्येक अॅनिमल मध्ये एक्सक्रीशन करण्याची सिस्टम ही काही सारखी असणार नाही. जर सिंपल ऑर्गॅनिझम असतील, ठीक आहे ना, जसं की युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतील किंवा तुमची काय म्हणू आपण प्रोकॅरियोट्स म्हणू, तर युनिसेल्युलर म्हणजे ज्यांच्या बॉडीज एकाच सेलनी बनलेली आहे, तर मग त्यांच्यामध्ये काही सगळ्या सिस्टम असणार का? सिस्टम असण्याचा प्रश्नच येत नाही. मग त्यांच्या बॉडीमध्ये वेस्ट मटेरियल तयार होणार नाही का? हो, होणार. मग ते बॉडीच्या बाहेर कसं टाकायचं? डायरेक्टली त्यांच्या बॉडी सरफेस मधून. समजा हा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे आणि त्याच्या बॉडीमध्ये हे वेस्ट तयार झालंय, डायरेक्टली त्याच्या हा झाला त्याचा बॉडीचा सरफेस म्हणू आपण, त्या ऑर्गॅनिझमचा काय झाला? बॉडी सरफेस. तर बॉडी सरफेसच्या मधून डायरेक्टली बाहेर फेकले जाणार. परंतु हायर ऑर्गॅनिझम जर असतील तर त्यांच्यामध्ये बॉडीचं आपल्या बॉडीच्या सरफेस मधून एक्सक्रिशन होतं का? हा, काही तोही पार्ट बघू आपण, की जसं की तुम्हाला घाम येणार, त्या घामातून एक्सक्रिशन होणार, म्हणजे स्किन मधून काही प्रमाणामध्ये होणार, लंग्स मधून होणार. पण मेन ऑर्गन आपल्यामध्ये असणार किडनी. इन शॉर्ट समजून घ्या, हे जे नायट्रोजनस वेस्ट आहे तर कोणत्या कोणत्या स्वरूपात तयार झालंय? एकतर युरिया, एकतर अमोनिया आणि युरिक ऍसिड. ठीक आहे, मग हे जर बॉडीमध्ये जमा झालं, यातला अमोनिया घ्या. अमोनिया कसा आहे? अमोनिया इज वॉटर सोल्युबल आणि आपल्या बॉडीमध्ये जवळपास 70% काय? पाणी आहे. मग हा अमोनिया त्यात सोल्युबल होऊन जाणार आणि अमोनिया इज अ टॉक्सिक गॅस. इट इज टॉक्सिक. अमोनिया इज टॉक्सिक म्हणजे त्याला म्हणतो आपण विषारी. हा विषारी आहे. तो मग आपल्या वॉटर सोल्युबल आहे, मग आपल्या बॉडीच्या सेल्स मध्ये, फ्लुइड मध्ये तो काय होणार? मिक्स होऊन जाणार. आणि टॉक्सिक आहे म्हणजे आपले सेल मारणार. सेल मारणार म्हणजे सेल पासून आपली बॉडी तयार झाली, आपण सुद्धा मारणार. म्हणून याचं एलिमिनेशन बॉडीच्या बाहेर, याला बॉडीच्या बाहेर एलिमिनेट करणं जास्त महत्वाचं आहे. सिमिलरली आता या अमोनिया पासूनच युरिया तयार होणार. ठीक आहे ना, पण हा युरिया कुठे तयार होतोय? लिव्हर मध्ये. मग लिव्हर मध्ये जो युरिया तयार होणार, तर लिव्हर मधून इट विल कम इनटू ब्लड. लिव्हर मधून कुठे येणार? ब्लड मध्ये. आता हे ब्लड कुठे ट्रान्सफर होणार? ब्लड विल बी ट्रान्सफर टू किडनी. आणि किडनीचं काम काय असतं? किडनीचं काम असतं फिल्ट्रेशन. याला डिटेल मध्ये बघायचं आहे आपल्याला, फक्त याच्या रिलेटेड इंट्रोडक्शन मी तुम्हाला देतोय. आणि फिल्ट्रेशन होणार. फिल्ट्रेशन मधून काय तयार होणार? मग फिल्ट्रेशन मधून आता फायनलीच लिहितो मी, युरिन तयार होणार आणि बाकीचे युजफुल सबस्टन्सेस परत पुन्हा ऍब्झॉर्ब होणार, ब्लड मध्ये ऍब्झॉर्ब होणार आणि ते युजफुल सबस्टन्सेस सेल पर्यंत पोहोचवले जाणार. शॉर्टकट मध्ये सांगण्याचा मुद्दा, जे काय नायट्रोजनस वेस्ट तुमच्या बॉडीमध्ये तयार होतंय किंवा प्लांटच्या बॉडीमध्ये तयार होतंय, प्लांटच्या बॉडीमध्ये सेपरेट सिस्टम नसते, प्लांटच्या एक्सक्रिशन मध्ये बघू आपण. मुद्दा आपला चाललाय, व्हाय एक्सक्रिशन इज रिक्वायर्ड. एक्सक्रिशन का होणं गरजेचं आहे? कारण इट विल बी टॉक्सिक टू युअर बॉडी. हे विषारी असणार, त्याच्यामुळे तुम्ही मरू शकणार किंवा प्लांट बॉडी सुद्धा मरू शकणार. म्हणून त्यांना प्लांटच्या, आपल्या अॅनिमलच्या, ह्युमन बिईंगच्या बॉडीच्या बाहेर टाकणं गरजेचं आहे. दॅट इज वाय एक्सक्रिशन इज इम्पॉर्टंट. ठीक, आपण युनिसेल्युलर सांगितलं, जनरल बॉडी सरफेसने तो ट्रान्सफर केला जाणार. ओके, चला आता आपण मुद्द्याकडे जाऊ. काय सांगितलंय हे आता तुमच्या टेक्स्ट बुक मधलं मी घेतोय, बरोबर की नाही? फक्त तुम्हाला एक समोर असावं, त्याचं फिलिंग यावं. ऍट लिस्ट अ स्मॉल क्वांटिटी ऑफ गार्बेज ऑर वेस्ट इज प्रोड्यूस्ड एव्हरी डे इन ईच हाऊस. प्रत्येक घरामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना तितकं वेस्ट मटेरियल किंवा गार्बेज तयार होत आहे. व्हॉट विल हॅपन इफ यू कीप दिस गार्बेज फॉर मेनी डेज इन युअर हाऊस. आधीच सांगितलं आपण, भरपूर दिवस जर तुमच्या घरामध्ये त्याला जमा करून दिलं तर इट विल स्प्रेड डिसीज. वेगवेगळे डिसीज स्प्रेड होतील. कसे होतील? कारण त्याच्यामध्ये काय होणार? कॉक्रोच होणार. ऑलरेडी मी सांगितलंय, त्याच्यामध्ये काय येतील? रॅट्स येतील आणि त्यांच्यापासून मग काय होणार? डिसीज कंडिशन उद्भवतील. ठीक, चलो, हे जशाला तसं तुमच्या बुक मधलं आहे. ठीक आहे ना, फक्त एक्सप्लेनेशन करते वेळी आपण डिफरंटली करणार. फक्त हे तुम्हाला नोट्स म्हणून यूज करायचं आहे. पॉइंट्स मध्ये आपण त्याला आणलंय. मेनी हार्मफुल अँड वेस्ट सबस्टन्सेस लाईक युरिया, युरिक ऍसिड अँड अमोनिया, ऑलरेडी सांगितलंय, आर प्रोड्युस्ड इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. काय बोललो होतो आठवा? या तिन्ही सबस्टन्सेसला, या तिन्ही केमिकलला आपण काय बोललो होतो? कोणतं वेस्ट? नायट्रोजनस वेस्ट. ठीक, याला काय बोललो आपण? नायट्रोजनस वेस्ट. ठीक आहे. दुसरा,
इफ दिस सबस्टन्सेस अक्युमुलेट म्हणजे काय? अक्युमुलेट म्हणजे जमा होणे. जर हे तुमच्या बॉडीमध्ये जमा झाले अँड रिटेन इन द बॉडी फॉर लॉंग, आणि जास्त काळासाठी तुमच्या बॉडीमध्ये जर असले, इट मे लीड टू सिरियस हार्म ऑर इव्हन डेथ. तुम्ही मरू सुद्धा शकता. सांगितलं आपण, क्लिअर आहे. फक्त टेक्स्ट बुक मधलं मी तुम्हाला वाचून दाखवतोय, अगोदर आपण सगळं एक्सप्लेन केलंय. इट इज नेसेसरी टू रिमूव्ह सच हार्मफुल वेस्ट सबस्टन्सेस फ्रॉम द बॉडी. गरजेचं आहे, बॉडीच्या बाहेर फेकणं आवश्यक आहे. डिफरंट ऑर्गॅनिझम्स हॅव डिफरंट मेथड्स ऑफ डुईंग दिस. एक्सक्रीशन करण्याच्या प्रत्येक ऑर्गॅनिझमच्या मेथड वेगळ्या आहेत. सांगितलं आपण, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असेल तर त्याच्या डायरेक्ट बॉडीच्या सरफेस मधून बाहेर फेकले जाणार. प्लांट असतील तर प्लांट मध्ये लॅटेक्सच्या गम म्हणजे डिंक त्याच्या स्वरूपात बाहेर पडणार. त्यांचा लीफ फॉल होईल किंवा तुमचे फ्रूट फॉल होऊन जाईल. ठीक आहे. वेल, रिमूव्हल ऑफ वेस्ट ऑर हार्मफुल सबस्टन्सेस फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एज एक्सक्रीशन. डेफिनेशन झाली एक्सक्रीशनची. रिमूव्हल ऑफ पर्टिक्युलरली, जाऊ द्या आपण जनरलच घेऊ. रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल आउट ऑफ द बॉडी. कुणाची पण बॉडी असू द्या, सिंगल सेल ऑर्गॅनिझमची असेल किंवा प्लांट असेल किंवा एनिमल असेल, यांच्यामध्ये तयार झालेलं वेस्ट मटेरियल बॉडीच्या बाहेर टाकणे, त्या प्रोसेसला तुम्ही म्हणायचं एक्सक्रीशन. मग वेगवेगळे एक्सक्रीटरी ऑर्गन्स असतील. ओके ना. इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स वेस्ट मटेरियल्स आर डायरेक्टली एलिमिनेटेड अक्रॉस द सेल सरफेस, whereas the process of excretion in multicellular organism is complex. सांगितलं मी, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये त्यांच्या सेलच्या सरफेस मधूनच बाहेर टाकले जाणार, आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असतील लाईक अस, तर आपल्यामध्ये ही सिस्टम थोडीशी कॉम्प्लेक्स आहे. हे झालंय क्लियर. चलो आगे बढ़ते. ऑलवेज रिमेंबर, काय लक्षात ठेवायला सांगितलं तुम्हाला? रिटेन्शन म्हणजे बॉडीमध्येच राहणे. रिटेन्शन ऑफ अनवॉन्टेड, ज्याची गरज नाही, अँड हार्मफुल, जे इजा करतात, सबस्टन्सेस इन द बॉडी इज डेंजरस. हे डेंजरस गोष्ट आहे. हेन्स just as the process of excretion occurs in living organisms, similarly proper disposal of the garbage produced in our locality and the home is also necessary. This will help you to lead a healthy life. जर आपल्या सोसायटीमध्ये सगळीकडे कचराच कचरा पडू नये, बघा कसा घाणेरडा वास येतो, ते सडून जाणार, त्याच्यामध्ये उंदीर होणार, कॉक्रोच होणार, अजून बॅक्टेरिया जमा होणार, आणि त्यांच्यापासून होणारे डिसीज तुम्हाला होणार. मग हे त्याच्यासाठी ऑलवेज रिमेंबर सांगितलं तुमच्या टेक्स्ट मध्ये, हे नेहमी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. लेट मी सी किती वेळ झालाय, सो दॅट पुढचा पार्ट कव्हर होतोय की नाही. जस्ट अ मिनिट. वेल, वी कॅन कव्हर नेक्स्ट पॉइंट. चलो आगे बढ़ते हैं. हा, एक्सक्रीशन इन प्लांट. प्लांट मध्ये एक्सक्रीशन कसं होतं? आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला याच्यामध्ये जो शब्द दिलाय, क्वेश्चन विचारलाय, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? काय सांगू शकता बघू. व्हाय डज दिस हॅपन, हे का होतं? कोणतं काय होतं? हा पहिला क्वेश्चन आहे. क्वेश्चन 1, leaves of plants fall off in particular season. एका पर्टिक्युलर सीझन मध्ये हे लीव्स पडून जातात, गळून जातात. का गळून जातात? सिमिलर इज द काय म्हटलं आपण त्याला, इट इज द प्रोसेस ऑफ एक्सक्रीशन. इन शॉर्ट, एक्सक्रीशन करण्यासाठी. का? कारण लीव्स मध्ये, इन लीव्स, आन्सर लिहू आपण याचं. इन लीव्स वेस्ट मटेरियल इज अक्युमुलेटेड, जमा झालंय. वेस्ट मटेरियल इज अक्युमुलेटेड म्हणजे जमा होणे, बरोबर आहे. मग ते बाहेर तर काही टाकल्या जात नाही, आणि जेव्हा हे लीव्स मॅच्युअर होणार, ओल्ड होणार, जुने होणार, त्यावेळी ते लीव्स फॉल होऊन जाणार, आणि त्याच्यासोबत हे वेस्ट मटेरियल सुद्धा त्या झाडामधलं बाहेर पडून जाणार. इन लीव्स वेस्ट मटेरियल इज अक्युमुलेटेड, सो लीफ फॉल टेक्स प्लेस. सो लीफ फॉल टेक्स प्लेस कशासाठी? To remove that waste material, to remove that waste material. क्लिअर आहे सर्वांना? बघा तुम्ही, जे तुमचे लीव्स असतात त्याच्यावरती काळे काळे डॉट्स किंवा फुगलेले पार्ट तुम्हाला दिसतील, त्याच्यामध्ये सगळं वेस्ट मटेरियल जमा झालेलं असतं. तसं ही प्लांटच्या कोणत्याही सेलमध्ये, सी आपण एक बघू. समजा ही तुमची प्लांट सेल, ठीक आहे. या प्लांट सेलमध्ये जास्तीत जास्त पोर्शन, याचा जास्तीत जास्त भाग बाकीचे सेल्युलर ऑर्गॅनेल असतील. फॉर एक्झाम्पल, हा इथे तुमचा क्लोरोप्लास्ट असेल, असं समजू आपण. दिस इज युअर क्लोरोप्लास्ट. आणि यालाच काय म्हणतात? सेल ऑर्गॅनेली, सेलमध्ये प्रेझेंट असणारे ऑर्गन्स. समजा हा वेल, इकडे न्यूक्लियस घेऊ आपण बाजूला. अजूनही वेगवेगळे असतील, रायबोझोम्स असतील, ठीक आहे. यांच्यामध्ये असा डीएनए सुद्धा प्रेझेंट असेल, परंतु मध्ये असा एक मोठा पोर्शन तुम्हाला दिसेल, ठीक आहे, लार्ज पोर्शन.
तर हा जो मध्ये पोर्शन दिसतोय तर त्या पोर्शनला तुम्ही म्हणायचंय व्हॅक्यूल. काय म्हणायचंय? व्हॅक्यूल. या व्हॅक्यूल मध्ये वेस्ट मटेरियल जमा होणार. वेस्ट मटेरियल याच्यामध्ये जमा होणार. ठीक आहे. मग हे जे सगळं वेस्ट मटेरियल जमा होतंय ते वेस्ट मटेरियलला बॉडीच्या बाहेर काढणं गरजेचं आहे की नाही? हो. मग ते होण्यासाठी लिव्स जेव्हा मॅच्युअर होतील, जेव्हा ओल्ड होतील, जुने होतील, तेव्हा ते त्या प्लांट पासून बाजूला जाणार. बरोबर की नाही? दुसरा क्वेश्चन घेऊ आपण. क्वेश्चन 2. व्हाय डज दिस हॅपन? काय? फ्रुट्स फ्लावर्स फॉल ऑफ आफ्टर सर्टेन पिरियड ऑफ टाइम. फ्रुट्स फ्लावर्स एका पिरियड नंतर हे फॉल ऑफ होतात, पडून जातात. का? सेम फ्रुट्स मध्ये काय? फ्रुट्स मॅच्युअर होणार. एक वेळ अशी येईल की त्या फ्रूटमध्ये भरपूर सारं फूड मटेरियल जमा होईल. समजा आंबा असेल, आंबा तर आंब्यामध्ये सगळं फूड मटेरियल जमा झाले, त्याची साईज पर्टिक्युलर फिक्स झाली आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर काय होणार? तो मॅच्युअर झाला, ओल्ड झाला म्हणून आपण त्याला, रायपन झाला, पिकलेला आंबा असेल आता तो. तर त्या केसमध्ये काय होणार? त्याच्यासोबत या फ्रूटमध्ये किंवा फ्लावर्समध्ये वेस्ट मटेरियल सुद्धा जमा होणार. बरोबर ना? मग तो ऑलरेडी मॅच्युअर झाला. मॅच्युअर झाला म्हणजे पिकलाय. आता तो बाजूला पडणार आणि त्याच्यासोबत जे काही वेस्ट मटेरियल असेल ते सुद्धा त्या प्लांट मधलं बाहेर पडणार. दॅट इज एका पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम मध्ये, जेव्हा वेन युअर फ्रुट्स अँड फ्लावर्स बिकम मॅच्युअर, जेव्हा ते मॅच्युअर बनतात और दे बिकम ओल्ड. ठीक आहे. म्हणून ते फॉलून जातात, पडून जातात. क्वेश्चन 3 काय सांगतोय? सबस्टन्सेस लाईक रेझिन, गम एक्सेट्रा आर गिव्हन आउट ऑफ द प्लांट बॉडी. काय सबस्टन्स आहे? रेझिन, गम. ऑलरेडी सांगितलं गमला काय म्हणतो आपण? डिंक. आणि हे जे रेझिन म्हणजे हे लिक्विड मटेरियल याच्यामधून बाहेर पडणार लिक्विड मटेरियल. समोर डायग्राम आहे, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये डायग्राम सुद्धा दिलेली आहे. मग काय होणार? तुमचा स्टेम असेल, स्टेम समजा हा झाडाचा स्टेम आहे, म्हणजे खोड. हे काय झालं? झाडाचं खोड, स्टेम. लिहूनच टाकू चला. दिस इज अ स्टेम. समजतं? स्टेम. आता या स्टेम वरती सगळ्यात वरची अशी एक साल असते, तुम्हाला दिसते अशी डेड, ज्याला मध्ये मध्ये गॅप दिसतात तुम्हाला. तर त्याचा काय झाला? हा बार्क. बार्क म्हणजे त्या झाडाची काय झाली? साल, झाडाचं वरचा लेअर. मग या लेअर मधून आता इथे ह्या स्टेम मध्ये सुद्धा काय असं वेस्ट मटेरियल जमा झालं असं आपण समजू. आणि इथे काय असतात? तर छिद्र असतात. वरची साल बघितली ना तुम्ही मोठ्या खोडाची, तर त्या ही जी वेस्ट मटेरियल जमा झालंय तर ते हळूहळू असं बाहेर येणार. आणि याला असं तुम्ही गम म्हणता. आणि काही मटेरियल तुम्ही डायरेक्ट कलेक्ट करू शकता लिक्विडच्या स्वरूपामध्ये, त्याला तुम्ही रेझिन म्हणता. रेझिन असेल, लॅटेक्स असेल, गम असेल. ठीक आहे. तर हे सगळं स्टेम मधून तुमचं त्या स्टेम मधून रेझिन आणि गम हे काय होतात? बाहेर पडतात. रेझिन आणि गम हे काय झाले? वेस्ट मटेरियल झाले. रेझिन अँड गम दीज आर वेस्ट मटेरियल. मग त्यांना बॉडीच्या बाहेर टाकायचं आहे, म्हणून स्टेमच्या माध्यमातून ते बाहेर पडतात. आणि त्यांचा वापर आपण करू शकतो की हो, डिंक खाण्यासाठी सुद्धा वापर करतो आपण. बरोबर की नाही? डिंकाचे लाडू खाल्ले असते तुम्ही. मग हा डिंक प्लांट साठी वेस्ट मटेरियल आहे, पण आपण त्याला युज करतो. दॅट इज अ डिफरंट पार्ट. ठीक आहे. हे झालं तिसऱ्या क्वेश्चनचं तुमचं. असं रेझिन आणि गम्स हे प्लांटच्या बॉडीच्या बाहेर का पडतात. ठीक. पुढे जाऊ. एक्सक्रीशन इज सिम्पलर प्रोसेस इन प्लांट दॅन एनिमल्स. प्लांट मध्ये एक्सक्रीशन आपण सांगितलं. इन प्लांट्स आपण इथे लिहू. In plants, excretory system is absent. Excretory system is absent. हे टेक्स्टबुक मधलं घेतलंय रे बाळांनो, जशाला तसं. फक्त समजून सांगतोय आता मी तुम्हाला. इन प्लांट एक्सक्रीटरी सिस्टम ऍबसेंट आहे. मग एक्सक्रीशन होण्यासाठी सिस्टम जर नाहीये तर मग वेगवेगळ्या माध्यमातून, जसं आपण सांगितलं, हे पान, हे सगळे पान गळून पडतायत. का? येलो कलर दिसतोय, पिकलेले. मग त्यांच्यासोबत वेस्ट मटेरियल सुद्धा बाहेर पडणार. बरोबर की नाही? जसं आपण सांगितलं लिव्स सुद्धा, लिव्स म्हणतोय काय, तुमचे फ्लावर्स पडणार, फ्रुट्स पडणार. स्टेम मधून रेझिन, गम, लॅटेक्स सगळे बाहेर पडणार. मग हे वेगवेगळे सिस्टम झाले याच्यामध्ये एक्सक्रीशन करण्याचे. पण एक्सक्रीटरी सिस्टम आहे का? नाही. ओके. देयर इज नो स्पेशल ऑर्गन और सिस्टम फॉर एक्सक्रीशन. लिहिले आपण खाली. गॅसियस सबस्टन्सेस आर गिव्हन आउट बाय डिफ्युजन. समजा हे झाडाचं खोड आहे, हे हा झाला तुमचा झाडाचा स्टेम. या स्टेम मध्ये सुद्धा असे ओपनिंग्स असतात, त्याला लेंटिसेल म्हणतात. लेंटिसेल. आणि हे जे ल्यूज आहेत, ल्यूज, तर ल्यूज मध्ये इथे स्टोमॅटा आहे. तर या स्टोमॅटामधून गॅसेस बाहेर पडणार. कोणते? वेस्ट गॅसेस लाईक CO2. वेस्ट गॅसेस लाईक CO2 हे स्टोमॅटामधून बाहेर पडतील. आणि या लेंटिसेल्स लिहूनच टाकू चला. लेंटिसेल. लेंटिसेल कुठे प्रेझेंट असतात? स्टेम मध्ये. मग ते जे बाहेर पडतात गॅसेस, इथे लिहू आपण गॅसेस. तर ती जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हणणार तुम्ही? डिफ्युजन.
शिकू आपण याला, जिथे संपर्क येईल आपला या शब्दाचा. डिफ्युजन होणे म्हणजे थोडक्यात काय की अगरबत्ती आहे, अगरबत्ती तुम्ही लावली, घराच्या एका कोपऱ्यात लावली, तुम्हाला दुसरीकडे स्मेल येतो आणि घरामध्ये सगळी काय हवा, हवा काय झालं माध्यम मीडियम. तर ज्या ठिकाणी तुम्ही अगरबत्ती लावली, इन्सेन्स स्टिक म्हणतो आपण त्याला, तर त्या इन्सेन्स स्टिकचा धूर या हवेत काय झाला डिफ्यूज झाला, पसरला, मग हे सरळ सरळ यातून बाहेर पडते. गॅसेसचा विषय झाला. मोस्ट ऑफ द वेस्ट सबस्टन्सेस ऑफ प्लांट्स आर स्टोर्ड इन व्हॅक्यूल्स ऑफ द लीफ सेल्स अँड इन फ्लावर्स फ्रुट्स अँड द बार्क ऑफ स्टेम. तेच तर सांगितलं आपण हे जे क्वेश्चन बघितले होते, या क्वेश्चन्स मध्ये काय सांगितलं, यांनी पहिला प्रश्न विचारला की लीव्स काय होतात, फॉल ऑफ होतात का, कारण लीव्स मध्ये आपण सांगितलं काय प्रेझेंट आहे, हे इथे लिहिलं मी व्हॅक्यूल. हा व्हॅक्यूल मध्ये काय प्रेझेंट होतं, हे बघा वेस्ट मटेरियल. मग वेस्ट मटेरियल तर बाहेर टाकायचंय, मग ते पान गळाल्याशिवाय ते बाहेर पडेल का, नाही पडणार आहे. तसंच आपण सांगितलं फ्रुट्स मध्ये पिकणार, म्हणजे त्याच्यामध्ये वेस्ट मटेरियल राहणार, फ्लावर्स मध्ये राहणार. मग वेस्ट मटेरियल जर बाहेर पडायचंय तर फ्रूट आणि फ्लावर हे सुद्धा पडून गेले पाहिजे, त्याच्यासोबत जाणार. आणि शेवटचं आपण काय सांगितलं होतं, स्टेम मध्ये हे रेझिन गम्स आहेत, हे सुद्धा वेस्ट मटेरियल आहे, मग ते सुद्धा बाहेर पडणार. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्या कहा इधर, आफ्टर सम टाइम्स दिस पार्ट्स फॉल ऑफ. डिस्कसच केलं आपण, हे सगळे थोडा काही वेळेनंतर ते सगळे पार्टच गळून जाणार. सम अदर वेस्ट मटेरियल्स आर स्टोर्ड इन ओल्ड अँड worn xylem इन द फॉर्म ऑफ रेझिन अँड गम. हा स्टेम, या स्टेम मध्ये असं समजू, इथे एक ट्यूब काढतो मी, ही झायलेमची ट्यूब. झायलेम मधून काय कंडक्ट होतोय, झायलेम मधून वॉटर कंडक्ट होणार. पण आपण काय सांगितलं, याला नाव पण देऊ चला, झायलेम. तर हे झायलेम कसं, जेव्हा ते ओल्ड होणार, ओल्ड, ठीक आहे, ते झिजून जाणार, त्यावेळी त्याच्यामध्ये वेस्ट मटेरियल असं जमा होईल या झायलेमच्या ट्यूब मध्ये, आणि तेच तर असं बाहेर पडतंय, हे असं बाहेर पडणार खोडामधून, त्या स्टेम मधून बाहेर पडणार. आणि दॅट इज नथिंग बट युअर, कुठे लिहिलंय हे रेझिन आणि गम झालं, हे सुद्धा बोललो आपण. ठीक आहे, सम वेस्ट मटेरियल्स आर ऑल्सो गिव्हन आउट थ्रू रूट्स इनटू सराउंडिंग सॉइल. आणि काही केस मध्ये काय होणार की प्लांटची जी हे रूट दिसत तुम्हाला रूट, तर या रूट मधून सुद्धा काही वेस्ट मटेरियल असं बाहेर पडणार, आणि बाहेर पडून ते रूट मधून कुठे येणार, सॉइल मध्ये येणार. हे ऑलरेडी सगळं एक्सप्लेन झालं होतं. ठीक, पुढे जाऊ आपण. ओके, ऑब्झर्व अँड फाइंड आउट. हे बघा, हे जे दिसतंय तुम्हाला, हे झाडाचं खोड. हा वेल, इथे चांगल्या प्रकारे दिसतंय, याला मोठं करू आपण थोडंसं. इकडे बघा, हे काय झाडाचं खोड दिसतंय, इथे मध्ये फुटलेलं दिसतं पार्ट, म्हणजे त्याला छिद्र असतील. तर हे सगळं गम आहे, हा गम काय म्हणतो आपण याला, गम. दिस इज अ गम, डिंक. तर हा बाहेर उझिंग आउट म्हणतो आपण त्याला, म्हणजे बाहेर पडणे, एक्झुडेट म्हणजे जसं आपल्या जखम झाल्यानंतर त्याच्यामधून ते वेस्ट मटेरियल बाहेर पडतं जखमेतून, त्याला म्हणतात एक्झुडेट. ठीक आहे, लिक्विड टाइप मटेरियल, सेमी लिक्विड, हे बाहेर येणार आणि मग ते असं काय हवेच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं की त्याचं सॉलिड बनणार, त्याला तुम्ही डिंक म्हणता. किंवा इथे बघा, हे स्टेम कट केलाय, आणि स्टेम कट करून याच्यामधून हे व्हाईट कलरचा असे ड्रॉप पडताना तुम्हाला दिसतात, खाली जमा झाले. तर दॅट इज नथिंग बट युअर रेझिन. त्यालाच तुम्ही काय म्हणणार, रेझिन म्हणणार. आणि रेझिन म्हणा किंवा एक लॅटेक्स सुद्धा प्लांट पासून मिळणार, आणि या लॅटेक्स पासून तुम्ही नंतर फ्युचर मध्ये काय बनवता, रबर बनवता. ठीक आहे, जे तुमचे गाडीचे टायर ट्यूब्स जे असतात कशापासून बनलेले आहेत, रबर पासून बनलेले आहेत. फक्त त्याच्यामध्ये सल्फर ऍड करतील, त्याचं व्हल्कनायझेशन करणार. व्हल्कनायझेशन इज द प्रोसेस ऑफ ऍडिशन ऑफ सल्फर टू मेक दिस रबर स्टर्डी. आणि काय म्हणू आपण त्याला, टफ बनवण्यासाठी सल्फर ऍड करणार. म्हणजे याचा आपल्याला वापर होतोय की नाही, जरी प्लांटसाठी वेस्ट मटेरियल आहे तरी सुद्धा आपण तर त्याला एकदम आपल्या बेनिफिटसाठी त्याचा वापर करतोय, बरोबर. त्याला आपण थोडंसं बाजूला घेऊ. ओके, चलो. यांनी सांगितलं हे ऑब्झर्व करायला सांगितलं बाबा. बघा काय ऑब्झर्व करायचंय. ओके, काय ऑब्झर्व करता, ऑब्झर्व युअर मदर व्हाईल शी कट्स एलिफंट्स फूट अमॉर्फोफॅलस और ॲरम लीव्स. जाऊ द्या, मदरचं जाऊ द्या बाजूला. काचकुरी नाव तुम्ही ऐकलंय. ठीक आहे, काचकुरी म्हणजे काय, एक अशी शेंग सारखा पार्ट असतो. तर ते पार्ट तुम्ही जेव्हा तुमच्या स्किनला टच होतात तर तुम्हाला खाज यायला लागते, मग त्याला काचकुरी म्हणतात मराठीमध्ये. ठीक आहे ना. मग ती खाज काय येते, अगेन दॅट इज अ वेस्ट मटेरियल. पण ते कोणत्या स्वरूपात असतं, रॅफाइड्स. कोणत्या स्वरूपात प्रेझेंट असेल ते, रॅफाइड्स किंवा रॅफिड्स म्हणू आपण त्याला. हे रॅफिड्स आहेत. हे रॅफिड कशापासून बनलेले आहे, हे वेस्ट मटेरियल. त्याचं कोणतं वेस्ट मटेरियल असणार, कॅल्शियम ऑक्झॅलेट.
हे वेस्ट मटेरियल आहे. आणि कोणत्या स्वरूपात तुम्हाला सापडणार? हे निडलच्या स्वरूपात सापडणार. दॅट्स वाय इट विल प्रिकल. प्रिकल म्हणजे टोचणार, आणि टोचणार म्हणजे तुम्हाला खाज येणार. मग हे काय झालं? वेस्ट मटेरियल झालं, एक्सक्रिटरी प्रॉडक्ट झाला प्लांटचा. पण कोणत्या स्वरूपात आहे? कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स. हे केमिकल आहे, त्याच्यामधून बाहेर पडतंय, आणि त्याच्यामुळे ते आपल्याला असं सुईसारखं टोचणार, आणि टोचणार म्हणजे त्याची आपल्याला खाज येणार. सी, युअर हँड्स मे ऑल्सो बिगिन टू इच. इच म्हणजे खाज येणे. इफ यू ट्राय टू कट दोज लिव्स, ते जर अमोर्फोफॅलसचे पान जर तुम्ही कट करायला लागलेत तर तुमच्या हाताने सुद्धा खाज येणार. का? हे मी सांगितलं तुम्हाला. कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल्स त्याच्यामध्ये असतात. वाय डज दिस हॅपन? का होतंय? सी, ट्राय टू फाइंड आउट. फाइंड आउट केलं आपण. आस्क युअर मदर व्हॉट शी डज टू प्रिव्हेंट द इचिंग. मग तुमच्या आईला विचारा प्रिव्हेंट करण्यासाठी काय करणार. काहीतरी सुदिंग एजंट त्याच्यावरती थंड लावणार, किंवा सुदिंग एजंट त्याच्यावरती लावणार. ठीक आहे. In some plants, waste materials are present in the form of crystals of calcium oxalate. सांगितलं आपण हे कॅल्शियम ऑक्झॅलेटचे काय तयार होतात? काही प्लांट मध्ये क्रिस्टल्स तयार होतात. They are called raphides. बोललो आपण. As they are needle shape, needle सारखे आहेत. They prickle, टोचतात, and cause irritation. आणि मग तुम्हाला खाज यायला लागते, जळजळ व्हायला लागते स्किनला. Some waste materials of plants are useful to human. हे काय युजफुल तर डिंक खाण्यासाठी वापरतात, त्याचे लाडू बनवतात तुम्ही, हेल्दी असतं. रेझिन, त्याचं लॅटेक्स बाहेर पडणार, त्याच्यापासून रबर बनवणार, तोही आपण बेनिफिट बघितला. फॉर एक्झाम्पल गम, रेझिन, लॅटेक्स ऑफ रबर. रबर ज्या वेस्ट मटेरियल पासून आपण रबर बनवणार ते म्हणजे काय? तुमचं लॅटेक्स. तर हे काय झालं? ऑक्झिडेंट फाइंड आउट. पुढे जाऊ. वेल क्या है रे, अभी खत्म हो गया. टाइम देखते हैं हम एक बार. अगर टाइम सफिशिएंट है तो आगे कंटिन्यू करेंगे, अदरवाइज वी विल स्टॉप हियर. ओके, लेट मी सी द टाइम.